आपण जो पाठीमागं बॅनर पाहतोय तो पाहून कदाचित आश्चर्य वाटून घेऊ नका. जशा प्रकारे शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाली, सांगली कोल्हापूरनंतर या महामार्गाला विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर सरकारने हा महामार्ग वळवला आणि आता तो माळशिरस तालुक्यातूनही जातो. माळशिरस तालुक्यातून जाताना सुरुवात झाली ती निमगावमधूनच या महामार्गाला विरोध होताना, आणि आत्ता समर्थनाचीही सुरुवात निमगावमधूनच होते. काय कारण आहे नेमकं आपण निमगावच्या शेतकऱ्यांकडून जाणून घ्या. पाटील, सुरुवातही निमगावमधूनच झाली विरोध दर्शवण्यात, आणि आता समर्थनही निमगावमधून होते. सुरुवात झाली निमगावमधून, तुमचा मुद्दा रास्त आहे, परंतु समर्थनही निमगावमधून झाला. अतिशय समर्पक तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेस विरोध झाला त्यावेळेस विरोध कशासाठी करतोय मुळात हेच माहीत नव्हतं. म्हणजे जसं चला गावातली लोक आहेत सगळे, चला आपण पण जाऊया. मी पण त्या विरोधाच्या बैठकीला पहिल्यांदा गेलो होतो, आमचे वकील साहेब पण त्या बैठकीला होतो आम्ही. परंतु एक जाणकार किंवा अभ्यासू, एक पत्रकार म्हणा किंवा वकील म्हणून आम्ही थोडा अभ्यास केला. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे बाबा, हा शक्तिपीठ महामार्ग तर शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे, विकासाचा आहे. मग आपण कशासाठी विरोध करायचा? विरोधासाठी विरोध करायचा नाही तर विकासासाठी आपण निश्चित विरोध करू. त्यामुळं विरोध न करता आता समर्थनार्थ आपण पाहिले की निमगावमधले जवळपास 80-90% शेतकरी समर्थन देत आहेत. त्यांनी देखील अभ्यास केला आहे. ह्याच्यात फायदा कोणाचा आहे? जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे याचं समर्थन वाढलेलं आहे. आणि आपण दुसरी बाजू ह्याच्या पाठीमागं अशी आहे की या विरोधाचे नेतृत्व तुमच्या गावचे नेते करतायत. याला कुठंतरी राजकीय गंध आहे का? नाही, राजकीय मुळात विषय नाही. इथं आलेले सगळी जी मंडळी आहेत ना, ती वेगवेगळ्या पक्षातले आहेत. एका पक्षातलं कोणच नाही. आम्ही एकमेकाच्या विरोधात, इथं आलेले सगळे एकमेकाच्या विरोधात लढले. परंतु या सगळ्यांनी अभ्यास केला, पूर्ण माहिती घेतली की ऑनलाईन पद्धतीनं माहिती काढली की हा शक्तिपीठ महामार्गाचा फायदा कोणाला आहे. जर यांना फायदाच होत नसताल तर आज 90% वेगवेगळ्या राजकीय पक्षातले शेतकरी इथं आले असते का? नसते आले. आम्ही देखील कोण नाही, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाची सामाजिक बांधिलकी राखतो, तशी प्रत्येकाची आहे. त्यामुळे राजकीय याला रंग देण्याचा कोणीच प्रयत्न करू नये. हा राजकीय इश्यूच नाही आहे. हा इश्यू फक्त शेतकऱ्याच्या हिताचा आणि विकासाचा इश्यू आहे. नाही, परंतु खेळे असणारे के दादा असतील, ते या प्रकल्पाच्या विरोधाचे नेतृत्व करत आहेत आणि आता तुम्ही निमगावमधूनच समर्थन करताय. त्यामुळे चर्चा अशी आहे की तुमच्या अंतर्गत ह्या गोष्टीचा कुठेतरी यामधून प्रत्यय येतोय. हे बघा, आता आपण सांगितलं की ह्याच्यात अंतर्गत राजकारण येतं आहे, किंवा एक नेतृत्व करतं आहे म्हणून एक समर्थन करतं आहे, म्हणून एक विरोध करते, किंवा विरोध करते म्हणून समर्थन करतं आहे. आता जे आमच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला ज्या भावना सांगितल्या, त्या भावनामध्ये कुठंतरी तथ्य वाटतं आहे का ना? आमच्या जमिनी जात आहेत, त्याला जमिनीला जमीन मिळते, सार्वजनिक आस्थापनामध्ये जागा मिळते, मोबदला आम्हाला इतका 10 पट पाहिजे, किंवा विमानतळाला पुरंदरमध्ये जो मोबदला दिला तो मोबदला पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत. जरी त्यांनी त्या मागण्या, जे विरोध करतात त्यांनी मागण्या जरी ते लावून धरल्या तरी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर राहू. कारण ते ज्येष्ठ मंडळी आहेत, गावात जाणकार मंडळी आहेत, त्यांचा निश्चितच आम्ही आदर करतो आणि यापुढे करत राहणार आहे. दुसरी या निमित्ताने एक अशी चर्चा होती की जे शेतकरी समर्थन करतायत ते शेतकरी कर्जबाजार आहेत, ते कर्जबाजारातून बाहेर पडण्यासाठी या मार्गाला समर्थन करतायत. अहो, कुठला शेतकरी आज कर्जबाजार नाही? जो शेती करतो ना, तो प्रत्येक शेतकरी कर्जबाजार आहे. शेतकऱ्यावर आहे किती कर्ज? 2 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख. सरकारने 2 लाखाची कर्जमाफी दिली आता. त्याच्यामुळे कर्जासाठी जमीन एकाची निमगावकरांवर किंवा माळशिरस तालुक्यावर कधीच वेळ आलेली नाही. सालगुड्यांना काय सांगचाल, का समर्थन आहे तुमच्या महामार्गाला? माळशिरस तालुक्यात विकासाच्या दृष्टिकोनानं एक मोठं आपलं नशीब आहे की तालुक्यातनं ही मोठा मार्ग मान्य महाराष्ट्र शासनानं, असं मुख्यमंत्री असो पालकमंत्र्यांनी हे आपल्या तालुक्यातनं वळवला. ही भविष्यात आपल्या नेक्स्ट पिढीला ह्या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळं MID उद्योगधंद्या दृष्टिकोनानं पुढच्या पिढीला फायदेशीर आहे. ज्या गोष्टी आपल्याला नवीन असतात सुरुवातीला आपल्याला वाईट वाटतं, पण आता थोडं जरी काही नुकसान होत असेल पण त्याची भरपाई 100% नेक्स्ट पिढीला आपल्या ह्याच्यापेक्षा 10 पट फायदा मिळणार आहे. त्याच्यामुळं माझं समर्थन आहे. आणि मी बरेच जणांना बोललो की काय मार्ग निघेल. आता जसं पुरंदरच्या विमानतळाला एवढे पैसे मिळेल, आपल्याला भांडा येईल पैशासाठी. आपल्याला त्या एकरी काय कोटी रुपये मिळू द्या, त्याच्यापेक्षा जास्त मिळू द्या, ती भेट. आणि पर्यायानं दुसरं काय, महामंडळाची जमीनला जमीन देऊया, असेही 2 प्रस्ताव आहेत. ते आपले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, त्यांच्यासंग बैठक घेऊन ज्याला पैसे नको आहेत किंवा पैसेही पाहिजेत आणि जमीन पण आपल्याला त्याच लगतच्या गावात माळखांबी, विठ्ठलवाडी, जांभूडमध्ये 1000 एकर शिल्लक आहे शेती महामंडळ. ज्याला शेतीच पाहिजे असेल तर तिथं शेती मिळेल. आणि चालना एक मोठी तालुक्यात होतं आहे आणि 300 एकराचा हब वेळापूरला ठेवलं आहे. ह्याच्यात एक उद्योग होईल आणि लोकांना रोजगार मिळेल. तुम्ही विकासाची गोष्ट बोलताय, परंतु या विकासालाच कोल्हापूरमधून तीव्र विरोध झाला. छत्रपती शाहू महाराज असतील, राजू शेट्टी असतील, सर्व नेते मंडळी एकत्र झाली, मार्ग बदलावा लागला आणि तोच मार्ग आता आपल्या तालुक्यातून जातोय. मग काहीतरी तथ्य असल्याशिवाय तिथला मार्ग बदलला, तिथल्या शेतकऱ्यांनी विरोध केला.
नाही नाही, ती मोठे नेते तुम्ही जी नावं घेतली आम्ही त्यांची बराबरी म्हणजे एक 10% सुद्धा त्यांची बराबरी आम्ही घेऊ शकत नाही. ते महान महाराज असतील, शेट्टीसाहेब असतील, मी त्यांच्याशी एक 5% सुद्धा बराबरी नाही. ते मोठे त्यांचे कारणं काय असतील, पण ह्या गोष्टीला ज्याला विजन आहे, जसं तुम्हाला मगाशी म्हणलं उजनी धरण यशवंतराव चव्हाण, शंकरराव मोहिते पाटलांनी केलं, त्याचा उपभोग आज घेतोय ना आपण, त्याचा उपभोग घेतोय. तसंच ह्याचा उपभोग आपल्याला नाही, नेक्स्ट पिढीला मिळणार आहे. जी मालोजी राजाने फलटण, लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे त्यांनी त्यावेळेस अक्वायर केली, 100 वर्ष झालं, पण ती अडकली, ती आज 100 वर्ष झालं अडकली, अजून आपल्याला करता आली का? मग एकदा ही स्कीम अडकली की 100 वर्ष अडकली का ती, मग ते आपलं नुकसान झालं ना. पाटील, ज्या पद्धतीनं संघर्ष समितीने गावोगाव जाऊन दौरा केला, शेतकऱ्यांची भेटीगाठ घेतल्या, समर्थनार्थ तुमचं काय तसं नियोजन आहे का? किती शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचला, किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला? आत्ता बघा तुम्ही जर जो नेवरे आणि जांभोडे या परिसरामधून माळशिरस तालुक्यात तो पंढरपूर तालुक्यातून मार्ग येतोय, नेवऱ्यातले काय शेतकरी असतील किंवा पुढचे विठ्ठलवाडी असेल, माळखांबी जे असतील शेतकरी, गारवडचे असतील, वेळापूरचे शेतकरीसुद्धा आज या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपली भूमिका तुमच्यासमोर मांडलेली आहे. जसं आता मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत या बातम्या जातील, लोकांच्या ज्या ज्या काय प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आम्ही जो शासनाचं जे अधिसूचना गॅजेट ज्यावेळेस निघेल त्यावेळेस त्या अधिसूचनेच्या माध्यमातून लोकांमध्ये निश्चित प्रबोधन करू, लोकांची एकी करू आणि जास्तीत जास्त मोबदला, जसा पुरंदरच्या विमानतळाला जो मोबदला दिला गेला तो मोबदला जास्तीत जास्त 1.5 कोटी रुपयेपर्यंतचा मोबदला एकरी कसा मिळेल ह्यासाठी 100% आम्ही लोकांचं प्रबोधन करणार आहे. अंतिम तुमचं ध्येय जास्त मोबदलाच असणार आहे का? 100% आमची जमीन जाती, आम्हाला मोबदला जास्त मिळाला पाहिजे. सरकारबरोबर निगोशिएशन सरकारचे अधिकारी करतील. फक्त या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सरकारला एवढीच विनंती करणार आहे की जो विरोध होतो आहे त्या विरोधामध्ये बाधित शेतकरी किती आहेत ह्याची सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांची संख्या तपासावी आणि जे खरं समर्थन करतात त्यांची संख्या तपासावी किंवा एखादा सक्षम अधिकारी प्रत्येक गावोगावी पाठवावा आणि त्या अधिकाऱ्या थ्रू ज्यांचं क्षेत्र बाधित होतं आहे त्याच लोकांची एक बैठक आयोजित करावी आणि त्या बैठकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी त्यामध्ये करावं. तर आपण पाहिलं ज्या निमगावमधून या शक्तिपीठ महामार्गाला विरोधाची सुरुवात झाली, आज त्याच निमगावमधून या महामार्गाला समर्थन होताना पाहायला मिळते. बघूया पुढं शासन प्रशासन काय भूमिका घेते. माझे सहकारी अमित गदादेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, निमगाव.